सध्या राज्यभरात फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयात एका महिला डॉक्टरने जी आत्महत्या केलेली आहे ती चर्चेली जाते आणि यामधील जे 2 आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचा कोर्टाने PCR देखील दिलेला आहे। मात्र तपास कोणत्या अँगलने सुरू आहे किंवा तपासात काय बाबी समोर आलेल्या आहेत हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सातारा पोलीस दलाचे अधीक्षक तुषार दोशी सर आहेत। सर, आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर नेमका आता तपासाची दिशा काय आहे, काय काय समोर येते आणि काय काय आपल्याकडून काम केलं गेलं याच्यात? याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की 2 आरोपींना जे अटक आहे त्यातल्या एका आरोपीचा 28 पर्यंत आणि दुसऱ्या आरोपीचा 30 पर्यंत आम्हाला PCR मिळालेला आहे। या PCR मध्ये त्या मृत महिलेने जे हातावर लिहिलं होतं त्या हातावर ज्यात रेपचं ॲलिगेशन केली होती त्या PSI विरुद्ध आणि मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता बनकर, प्रशांत बनकर जो सिव्हिलियन आहे त्याच्या विरुद्ध। तर या दोघा अनुषंगाने तपास चालू आहे, ज्याच्यामध्ये त्या महिलेने आधी काही कुठे अर्ज केलेत का किंवा कुठे लिहून ठेवलं आहे का किंवा कुठलं तिच्या भाऊ बहिणी किंवा नातेवाईक यांना काही सांगितलं आहे का, काही चॅटिंग आहे का, इतर काही आरोपींचे आणि यांचे काही संबंध आहेत का, या संदर्भाने तपास चालू आहे, विचारपूस चालू आहे। सर, जी सुसाईड नोट हातावर लिहिलेली आहे त्याच्यावर अनेक लोकांकडून शंका व्यक्त केली जाते आणि मूळ सुसाईड नोट गायब केलेली आहे, हातावरचं लिहिलेलं त्या महिला डॉक्टरने लिहिलंच नाही अशा प्रकारचं सांगितलं जातंय। ते तपासलं जाणार आहे का? याच्यामध्ये प्रत्येक ॲलिगेशन चेक केलं जाईल आणि सत्य शोधलं जाईल। हस्ताक्षर तपासण्यासाठी काय टेक्निकल गोष्टी आहेत का किंवा ते हातावरचं हस्ताक्षर आपण कसं तपासणार आहोत? हस्तावरचं अक्षर तपासणं थोडं अवघड असतं, परंतु त्याचे प्रॉपर फोटो काढून त्याचं नॅचरल हँडरायटिंग जे आमच्याकडे आहे त्याच्या आधारे आम्ही जे हस्ताक्षर तज्ज्ञ आहेत त्यांना ते पाठवणार आहोत। तत्कालीन DCP होते, या DCPच्या DYSP त्यांच्याकडे त्या महिलेने पोलिसांच्या विरोधात एक लेखी तक्रार दिली होती, मात्र ती निकाली काढली गेली। तिला सिरियस न घेतल्यामुळे पुढे जाऊन हे इतकं प्रकरण वाढलेलं आहे। त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ज्यांनी त्या महिलेची तक्रार सिरियस घेतली नाही? याच्यामध्ये सिरियस घेणं म्हणजे काय मला कल्पना नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये जी हे होतं तुमचं एकमेकांवरती ॲलिगेशन ते सिम्पल होते की फिट अनफिट। पोलिसांचा आरोप होता की ती महिला डॉक्टर या रात्री बेरात्री आम्ही पेशंट आणले तर त्यांना अनफिट देतात आणि अनफिट दिल्यामुळे आम्हाला त्रास होतो। त्यांचं म्हणणं होतं की अनफिट फिट हे ॲज अ डॉक्टर मी ठरवणार ना। तर ते दोन्ही आपापल्या बाजूला मला वाटतं हे दिसतात आणि हा कोऑर्डिनेशनचा प्रश्न कदाचित असेल। त्यामध्ये तत्कालीन DYSPनी जी इन्क्वायरी दिली होती आणि तत्कालीन PI यांनी जे जिल्हा शल्य चिकित्सकांना अर्ज दिला होता त्या दोघींच्या इन्क्वायरीमध्ये समापचाराने तो प्रश्न मिटवावा असं ठरलं आणि त्याच्यामुळेच कदाचित माझ्या इन्क्वायरीनुसार म्हणजे माझ्या माहितीनुसार साधारणतः ऑगस्टच्या महिन्यात हा प्रॉब्लेम संपला होता आणि फिट अनफिटचा असा कोणताही पोलिसांची त्यांच्याबद्दल किंवा त्यांची पोलिसांबद्दलची तक्रार संपली होती। म्हणजे मला असं वाटतं हा तेव्हाच प्रश्न ॲमिकॅबली मिटला होता। 2 आरोपींची नावं महिलेने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेली आहे, त्या 2 आरोपींचा नक्की या सर्वांमध्ये रोल काय आहे? याच्यामध्ये लिहिताना त्यांनी लिहिलं की 4 वेळा रेप केला आणि एकाने मानसिक शारीरिक छळ केला। संबंध असा दिसतोय की हा PSI होते, ती डॉक्टर होती, तर त्याच्यामुळे त्यांचा साहजिकच संबंध चेकिंगच्या निमित्ताने आला असावा, नंतर मग काही ओळख झाली असावी आणि काही चॅटिंग, काही डिजिटल एव्हिडन्स ज्याला आपण म्हणू एकमेकांचे कॉल हे दिसत आहेत। त्याच्यामध्ये फार मी डिजिटल तो एव्हिडन्स काय आहे, कितपत आहे, त्यात आम्हाला काय मिळालं आहे हे मी तुम्हाला रिव्हील करू इच्छित नाही तपासाच्या सँक्टिटीमुळे। तसंच हा घरमालकाचा मुलगा होता, ती त्याच घरात राहत होती 1 वर्षापासून, ते घरी जात येत होते, त्याच्यामुळे त्यांचा संबंध होता आणि त्याच्यातनं पुढे त्यांचे काही प्रमाणात संदर्भ प्रस्थापित झालेले दिसत आहेत। आता त्याच्यामध्ये तर त्यांचा इतर एव्हिडन्स आहे, त्यांचे चार्ट्स आहेत, त्याच्यातनं काही गोष्टी रिव्हील झालेल्या आहेत, परंतु त्याचे डिटेल्स मी आपल्याला देऊ इच्छित नाही। एकंदर हा तपासामध्ये आम्ही त्या महिलेच्या जी ॲलेज आत्महत्या आहे किंवा आत्महत्या प्रथमदर्शनी दिसते त्याच्यामध्ये आम्ही त्या आत्महत्येचं कारण शोधायचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही म्हणताय की आत्महत्या प्रथमदर्शनी दिसते, मात्र ही हत्या देखील असू शकते। यात सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की पोस्टमार्टम रिपोर्ट आणि फॉरेन्सिक रिपोर्ट हे कधीपर्यंत पोलिसांना प्राप्त होणार? त्याच्यामध्ये प्रायमरी कॉज ऑफ डेथ आणि ओव्हरऑल हे आधीच डॉक्टरांनी आम्हाला दिलेलं आहे। त्या दिवशी डॉक्टरांशी चर्चा माझी झालेली आहे, त्यात त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत। आजपर्यंत संध्याकाळपर्यंत तो अहवाल मिळेल असं जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। सर, राज्यभर फॉरेन्सिक जो असतो तो थोडा वेळ लागतो, त्याच्यामध्ये विसेरा प्रिझर्व्ड आहे। जो डिजिटल फॉरेन्सिक एव्हिडन्स आहे त्याच्यातही थोडा वेळ लागतो, परंतु तो सुद्धा पुढच्या आठवड्यात, 1 आठवड्यात, 4 दिवसात मिळावा या केसचं सिरियसनेस बघता अशी आम्ही विनंती करू आणि ती मान्य होते आणि तेही आम्हाला मिळेल। गेल्या काही दिवसापासून सातारा पोलीस दलाकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातो, मात्र राज्यभर
या सगळ्या घटनेचा निषेध केला जातोय आणि काही राजकीय लोक यामध्ये समावेश असल्याचं देखील बोललं जातंय. आपल्या तपासात असं काही राजकीय लोकांचा काही संदर्भ आहे का? आत्तापर्यंत तसा कोणताही संदर्भ आलेला नाही. याच्यामध्ये मी एकच म्हणू इच्छितो की एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू आत्महत्येने झालेला आहे, अननॅचरल डेथ झालेली आहे आणि त्याचा कॉज ऑफ डेथ म्हणजे नक्की का लिडिंग काय झालं, त्याला कोण जबाबदार, याचा पूर्ण शोध घेतला जाईल. इतर राजकारणी किंवा काय त्याचा या तपासाशी अर्थार्थी आमचा संबंध नाही. आमचं काम आहे ते प्रोफेशनली या गुन्ह्याचा तपास करणं. धन्यवाद सर. आपण पाहतोय की महिलेने आत्महत्या केल्यानंतर आता सातारा पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास केला जातोय आणि प्रथमदर्शनी जो अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय त्या अहवालात ती आत्महत्या असल्याचं कळतंय. मात्र आज पोस्टमार्टम रिपोर्ट जे आहेत ते सातारा पोलिसांना भेटणार असल्याचं पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, फलटण, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.